नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब परिवार कंपनीनो मित्रांनो, आज मी ऑनलाईन चाललेले स्कॅम याबद्दल बोलत आहे। आज माझा जर स्कॅम किंवा फसवणूक झालेली आहे। मी ऑनलाईन काहीच मागवलं नव्हतं, फक्त ब्लेड मागवले होते आणि त्या पद्धतीने हे एक मला पार्सल आलं। आल्यानंतर मी ओपन करून पाहिलं की मला वाटलं की रेझर मागवलेले रेझर असतील म्हणून खोलायचं ठरवलं। त्याला पेमेंट पण दिलं आणि पेमेंट दिल्या दिल्या तो निघून पण गेला। पण त्यांनी पण बोलला, जो डिलिव्हरी बॉय होता तो पण त्यांनी पण मला सल्ला दिला की सर तुम्ही फेसबुकवरून काही मागवत जाऊ नका, हे स्कॅम असतं। तर मी त्याला सांगितलं नाही, मी रेझर मागवलेलं आहे ते आणि त्याच्यावर रेझर ब्लेड लिहिलेलं आहे, तेव्हा मला हे दे। आणि मी त्याला पेमेंट दिलं आणि तो निघून गेला। निघून गेल्यानंतर मी हे उघडलं, कारण याच्यावर लिहिलेलं आहे डायरेक्ट रेझर ब्लेड, शेविंग ब्लेड म्हणून लिहिलेलं आहे, कारण ते मी मागवलं होतं ऑनलाईन। ओके, आता मी हे उघडल्यानंतर बघितलं तर असं काहीतरी मला दिसल्यानंतर आज मी बाहेर बघितलं तर ही पॅन्ट आहे। ही पॅन्टची घडी पण घातली नव्हती आणि ह्याच्यावर किंमत लिहिलेली आहे $3.49, म्हणजे आपल्या इंडियन रुपीज प्रमाणे 400 ते 500 रुपये किंमत होईल याची। आणि ही पॅन्ट पाहिली तर त्यांनी यूज पण केलेली दिसते, यूज केलेली पॅन्ट आहे। आलं लक्षात, यूज केलेली पॅन्ट आहेच आणि इथं कट पण केलेली आहे त्याने। मला वाटतं ही फॅशन असेल म्हणून कट केला असेल, हे दोन्हीकडे कट आहे। हे यूज केलेले असून ही थ्रिफ्टेड पॅन्ट आहे। तर सर्व माझ्या फेसबुक मित्र, यूट्यूब मित्र, व्हॉट्सअप मित्र यांनी कृपया या ऑनलाईन स्कॅममध्ये फेसबुकावरचे वस्तू कधीही मागवू नका। मागवायचे असेल तुम्ही ॲमेझॉन, फ्लिपकार्ट आणि टाटा क्लिक मधून मागवा। ह्या परमिटेड कंपनीच्या वेबसाईट आहेत। हे असं मागवू नका। मी फसलो, तुम्ही फसवू नका। धन्यवाद।